आजकालच्या धकाधकीच्या काळामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या भारत देशातील व्यक्तींना अनेकविध प्रकारचे आजार जडलेले असतात. उच्च रक्तदाब, पित्ताचे आजार, त्वचेचे आजार, वाताशी संबंधित त्रास, हृदयविकार, मानसिक त्रास, किडनीचे त्रास, पचनाशी संबंधित त्रास, गर्भाशयासंबंधित त्रास, वंध्यत्व आणि लास्ट बट नॉट द लीस्ट असा आजच्या वर्तमान काळामध्ये सर्वांना भेडसावणारा आजार तो म्हणजे डायबिटीज मेलायटस होय. डायबिटीजच्या नुसत्या नावाने रुग्णाच्या हृदयामध्ये सहजच धडकी भरत असते. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी प्रमेह म्हणून याचे वर्णन केलेले आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रमेहाचे आलेले वर्णन समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. आयुर्वेदानुसार प्रामुख्याने प्रमेहाचे 20 प्रकार वर्णन केलेले आहेत. त्या 20 प्रकारांपैकी 10 कफज, 6 पित्तज आणि 4 वातज असतात. कफज प्रमेह सुखसाध्य म्हणजे सहजच बरे होणारे असते. पित्तज प्रमेह हे कष्टसाध्य अशा स्वरूपात असते, परंतु वातज प्रमेह हे आयुर्वेदानुसार असाध्य सांगितलेले आहे. अर्वाचीन शास्त्रानुसार रक्तामध्ये साखर वाढली आहे असून दिसून आल्यानंतर त्यालाच डायबिटीज असे म्हटले जाते आणि कागदोपत्री तुमची ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवण्यासाठी औषधी उपचार अर्वाचीन शास्त्रानुसार केले जातात. परंतु असे केल्यामुळे मूळ आजार हा तसाच राहत असतो, परंतु डायबिटीजमुळे शरीराचा एक एक अवयव निकामी होत असतो. आयुर्वेदाची निदान पद्धती ही थोडीशी वेगळी आहे. बऱ्याचदा स्ट्रेस, टेन्शन्स, अतिचिंतन, अतिमनन, एन्झायटी, अर्श, पाईल्स, आम्लपित्त, जुनाट पोटांचे आजार, जीर्णज्वर तसेच इतर आजारांच्या लक्षण स्वरूपामध्ये प्रमेह दिसून येतो आणि हा आजार बाकीचे हे आजार बरे केल्यानंतर रक्तामधील साखर ही कमी होत असते. प्रमेहाच्या पूर्वरूपांमध्ये साधारणपणे अग्निमांद्य निर्माण होते, खूप जास्त घाम येणे, सबंध अंगाला घाण वास येणे, अंग शिथिल होणे, खूप झोप येणे, हृदय, डोळे, जीभ, कान यांना चिकटपणा निर्माण होत असतो, अंग जड होत असते, केस आणि नखे लवकर वाढतात, तोंडाला कोरड पडते, तळहात तळपायांना आग होते, लघवी केल्यानंतर लघवी केलेल्या ठिकाणी मुंग्या लागत असतात. सामान्यम लक्षणम तेषां प्रभुता मूत्रता वाग्भट निदान स्थान 10व्या अध्यायामध्ये प्रमेहाचे अशा प्रकारे वर्णन केलेले आहे. प्रमेहाचे सामान्य लक्षण म्हणजेच खूप वेळा गढूळ मूत्र प्रवृत्ती असणे हे होय. म्हणजेच प्रमेहामध्ये साधारणपणे क्लेदाची उत्पत्ती ही जास्त होत असते. प्रमेह होण्याची अनेकविध कारणे असतात. जनमानसात फक्त गोड खाल्ल्यानेच डायबिटीज होत असतो असा खूप मोठा गैरसमज आहे. आयुर्वेदानुसार चुकीच्या आहार विहारामुळे शरीरामध्ये अग्निमांद्य, धात्वाग्निमांद्य निर्माण होऊन जर धातुक्षय होत असेल आणि त्याचसोबत क्लेदोत्पत्ती जास्त प्रमाणात होत असेल, तर प्रमेह किंवा मधुमेह आजार जडू शकतो. क्लेदोत्पत्ती जास्त होत असल्यामुळे क्लेदाचे विसर्जन करण्यासाठी शरीराला अधिक प्रमाणामध्ये मूत्रोत्पत्ती होणे आवश्यक असते. म्हणून प्रमेहामध्ये बहुमूत्रता किंवा वारंवार लघवीला होणे हे लक्षण प्रामुख्याने दिसून येत असते. याचाच अर्थ मधुमेह हा फक्त आणि फक्त चुकीच्या जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. प्रमेह हा आनुवंशिक आजार आहे. अतिप्रमाणामध्ये तिखट, तेलकट, खारट, आंबट, शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले खाद्यपदार्थ इत्यादींचे सेवन करणे, विरुद्ध आहार विहार करणे म्हणजेच दूध व फळे एकत्र घेणे किंवा नॉनव्हेजवर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ सेवन करणे, व्यायामानंतर लगेचच थंड पाण्याने अंघोळ करणे, एसीमधून पटकन उन्हामध्ये जाणे, तूप आणि मध समप्रमाणामध्ये एकत्रित घेणे किंवा दूध व मासे एकत्र सेवन करणे या सर्व गोष्टींना विरुद्ध आहार विहार असे म्हटले जाते. मांसाहार करणे, अत्यंभूपान म्हणजे काही लोकांना खूप पाणी पिण्याची सवय असते. तसेच अध्यशन म्हणजे अगोदरचा आहार व्यवस्थित पचला नसतानाही परत जेवण करणे, दुपारी जेवणानंतर लगेचच झोपणे याला दिवास्वाप असे आयुर्वेदामध्ये म्हटले गेलेले आहे. तसेच रात्रीचे जागरण करणे, व्यायामाचा अभाव असणे, सतत स्ट्रेस घेणे, टेन्शन्स घेणे, अतिमनन करणे, अतिचिंतन करणे, प्रमेहामध्ये कफ, वात आणि पित्त हे दोष प्रकुपित होऊन शरीरामधील मेद, रक्त, शुक्र, लसिका, वसा, मज्जा, रस, ओज, मांस आणि कफभूइष्ठ भाव पदार्थांची दृष्टी होत असते. मुख्यतः प्रमेहामध्ये मेदोवह आणि मूत्रवह स्रोतसांची दृष्टी होत असते. प्रमेहाच्या उपद्रवामुळे पुढे जाऊन किडनीचे विकार, ॲक्यूट रिनल फेल्युअर, क्रोनिक रिनल फेल्युअर, डोळ्यांचे विकार म्हणजे कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू, मज्जातंतूंचे आजार म्हणजे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, हृदयाचे त्रास, तसेच हृदयाशी संबंधित रक्तवाहिन्यांचे आजार, लैंगिक कमजोरी येऊन वैवाहिक अशक्तपणा जाणवणे, सेक्शुअल डिझॅबिलिटी जाणवणे, उदररोग किंवा असायटिस पोटामध्ये पाणी होणे हे विकार भविष्यात होण्याची शक्यता असते. प्रमेह होऊ नये म्हणून काळजी घेणे
हे अत्यंत आवश्यक असते. आयुर्वेदानुसार आपला आहार हा षड्रसात्मक म्हणजेच गोड, तिखट, आंबट, खारट, कडू आणि तुरट अशा स्वरूपाचा असावा. परंतु नेमके गोड, तिखट, खारट आणि आंबट या चवींचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये असतो. परंतु आपण कधीही कडू आणि तुरट रस आहारामध्ये घेत नाही. म्हणूनच आहारामध्ये आवर्जून कारले, दोडके, कडू पडवळ, भोपळे, घोसाळे, तोंडली इत्यादी फळभाज्या खाव्यात. तसेच पालेभाज्यांमध्ये मेथी, चवळीची भाजी, लाल माठ, पालक, शेपू इत्यादी फळभाज्या खाव्यात. आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूड, बेकरीचे पदार्थ, साउथ इंडियन पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दही, लोणचे, शिळे पदार्थ, अति मांसाहार, विरुद्ध आहार ह्या गोष्टी वर्ज्य करणे आवश्यक असते. जेवण करताना प्रत्येक घास हा चावून-चावून खावा. भूक लागल्याशिवाय आहार आणि तहान लागल्याशिवाय पाणी अजिबात पिऊ नये. अगोदरच्या आहाराचे योग्य पचन झाल्यानंतरच परत जेवण करावे. वरचेवर खाणे टाळावे. किमान 5 किलोमीटर दररोज चालावे. जेवणानंतर शतपावली करावी. अनुलोम-विलोम प्राणायाम, कपालभाती करावा. प्रत्येकाने आपल्या प्रकृती, नाडी, दोषांची स्थिती व सात्म्य, असात्म्य यांचा विचार आपल्या जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेऊनच आपला आहार ठरवावा. चला तर मग आज आपण आपल्या आयुर्वेद शास्त्राच्या सहाय्याने मधुमेहमुक्त अशा स्वरूपाचा भारत देश निर्माण करूयात.